तर कसं फील करतोयस तू आणि तुझा संघ? जामच प्राऊड फील करतोय मी आणि माझा संघ. आता ऋषी दादाची बॅट चालली आहे तर आम्हाला काही टेन्शन नाही वाटत. आता पेड्रो थोडा थोडा मागे राहिला पण तो पुढच्या मॅचमध्ये सर्व कव्हर करेल हे आम्हाला माहितीच आहे. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड भेटते म्हणजे या आता जो सामना झाला त्याच्यामध्ये विजय संपादन केला त्याच्यामध्ये तुझा वाटा खूप बहुमोलाचा होता. तर आपल्या सामन्याच्या विजयामध्ये ज्या वेळेला आपण एक मोठी कामगिरी करतो आणि ज्याच्यासाठी आपल्याला गौरवलं जातं मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने, तर तुला हा पुरस्कार किती महत्त्वाचा वाटतो या मॅचसाठी? साहजिक आहे पुरस्कार हा महत्त्वाचा तर वाटणारच पण सगळं प्राऊड पूर्ण टीमला जातं. एका प्लेअरने काही होत नाही. 9 प्लेअर खेळल्याशिवाय टीम साध्य होत नाही. येस, सगळं एक चांगलं वक्तव्य केलंस त्याबद्दल तुझं सुद्धा खूप सारं कौतुक. कॉंग्रॅच्युलेशन टीम सायबा वन्स अगेन. प्रदोष बैकर थोडासा नाराज करतोय संपूर्ण टीमला परंतु ऋषिदादा देसाई कव्हर करतायत. मानावं लागेल. जतीन सुदाम पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे या मॅच साठी. फक्त चालू असलेली मॅच. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुरेखाचा फटका परंतु हेमंत त्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळतोय. स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये जवळजवळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याची संधी होती अविनाश शर्मा यांना, ती फसतोय आणि एक धाव त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करत असताना 3 चेंडूचा खेळ, 3 धावा धाव फलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या सामन्यादरम्यान. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे या मॅच दरम्यान. जतीन सुदाम पाटील यांच्याकडून या मॅच मध्ये जो कोणी खेळाडू चौकार पटकावेल त्याला 100 रुपयाचे पारितोषिक असेल. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू एका धावेसाठी जात असताना पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होते. 6 धावा धाव फलकावरती. येणारे काही चेंडू आपण पाहणार तत्पुरे जाऊयात. या ऐकूया एक सुमधुर गीत. थँक्यू. नवीन गोलंदाजी मार्क वरती रुपेश येताना पाहायला मिळतोय. हेमंत हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. एक धाव त्या ठिकाणी येते आणि बॅक ऑफ द हँड फेकी केली जाते. ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाची असेल जेसीसीचा जर विचार करायचा झाला, कारण जर काही या सामन्यामध्ये विजय संपादन केला तर त्या संघाचं सुद्धा पारडं तितकंच मजबूत होताना पाहायला मिळेल. हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू त्या ठिकाणी जातोय सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेने. एक धाव. साईचरण वर्सेस जेसीसी या दोन संघांदरम्यानची लढत आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळला चेंडू ऑफ साईडला. एक धाव. अतिशय महत्त्वाचा ग्रुप आहे आजचा. जर का आजच्या ग्रुपचा विचार करायचा झाला तर जीवदानीवाले, फुलपाडा, मिमबॉईज, साईचरण, सायबा, त्यानंतर 9 स्टार आणि जेसीसी हे 6 संघ एकमेकांसमोर दोनात करताना आपण पाहिलेत. आणि आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु गंभीर पाटील क्षेत्ररक्षणातील चिता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना डॉट चेंडू आलाय. राहुल मोरे मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. हलक्यातून खेळला चेंडू आपण पाहतो त्या ठिकाणी गेलाय सरळ सीमारेषा बाहेर. 4 धावा. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला, जलदंगमी जलदंगमी. थँक्यू. शेवटचा चेंडू असेल आणि 100 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला या ठिकाणी राहुल मोरे. हे मॅच संपल्यानंतर पारितोषिक सुद्धा घेऊन जायचे. यतीन सुद्धा पाटील यांच्याकडून हे पारितोषिक लगावलं गेलं. आता मात्र या ठिकाणी फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते आणि डॉट चेंडू येत असताना षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. डीजे थँक्यू. 13 धावा. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका. ढासळलेल्या घराच्या सुद्धा विटा लोक सोडत नाहीत. म्हणूनच मित्रांनो संकटावर अशा प्रकारे मात करा. जिंकलात तर इतिहास आणि हरलात तरी सुद्धा इतिहासच घडेल आणि तो इतिहास घडवणं या ठिकाणी गरजेचं असेल. नगरसेवक चषक 2021 ही स्पर्धा जर का आपल्या नावे करायची असेल तर
अनिकेत शिवलकर या ठिकाणी नवीन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू एका धावेसाठी येत असताना राहुल मोरे पुन्हा एकदा डाव्या स्टेजच्या बाहेर जाणार. चेंडू वाईटची सांगता होते आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी. हर्षल गुप्ता आम्हाला दर्शवतात हा चेंडू वाईट आहे आणि म्हणून दंडित केलं जाणार आहे. या चेंडूला हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. फ्लाईट देण्याचा प्रयत्न अनिकेत शिवलकर यांचा. तो फर्स्ट आणि मात्र एकच धाव येताना पाहायला मिळते. एक धाव येत असताना दोन चेंडूची समाप्तीनंतर 16 धावा धाव फलकावरती. डावेस्टीच्या बाहेर जाणार चेंडू पुन्हा एकदा वाईटच्या सांगता होती आमच्याकडे. आमचे ऑफिसर्स बोलतायत अतिरिक्त धावा खूप महत्त्वाच्या आहेत, कारण या धावा डोकेदुखी ठरतात ज्यावेळेला आपण फलंदाजी करत असतो त्यावेळेला. आणि या धावा किती महत्त्वाच्या आहेत ते मात्र येणारी काळवेळ नक्कीच आपल्याला दर्शवेल, कारण चालू असलेला सामना एका बाजूला आपण पाहतोय JCC, दुसऱ्या बाजूला साई चरण. हलक्यातून घेऊन काढण्याच्या ऑन साईडला येताना पाहायला मिळते. एक धाव त्या ठिकाणी येते. एक धाव त्या ठिकाणी येत असताना धावफलक पुढे सरसर जाते. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 18 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती. हलक्यातून घेऊन काढला चेंडू आपण पाहतोय ऑफ साईडला आउटसाइड ऑफ पिचिंग झाला. त्यानंतर चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न हळूवार पद्धतीने चेंडूला टाकलं जाते, जेणेकरून चेंडू ज्यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जाईल त्यावेळेस मिस्टाईम स्ट्रोक किंवा सीमारेषा बाहेर जाईल असं काहीच गणित आहे ना. अशी रणनीती पाहायला मिळते. मोठा फटका ऑन साईडला. काय फिल्डिंग आहे अभिषेक सिंग. व्हॉट अ मॅग्निफिसंट फील्ड. जवळजवळ चेंडू सीमारेषा पार जातो की काय असं वाटलं होतं आणि त्याच्यामधील अडसर होत असताना अभिषेक सिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होण्याचा दर्जा दाखवतोय आणि नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवताना पाहायला मिळतोय. चेंडूचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय 5. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जतीन सुदाम पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र डावेस्टीच्या बाहेर जाणार चेंडू पुन्हा एकदा आमचे ऑफिशियल आमच्याकडे वळतायत. वाईडची सांगता होतीये. काय गोलंदाजी हाताळली जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हलक्यातून खेळला चेंडू आपण पाहतो डेकलर झोनच्या दिशेने येत असताना हेमंत याचा हात चेंडू. एकंदरीत आपण पाहतोय 3 षटकांची समाप्ती आणि 22 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू तत्पुरे जाऊयात. या ऐकूया एक सुमधुर गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेने. थँक्यू. नवीन गोलंदाजी मार्क वरती अभिषेक सिंग. फलंदाज आपण पाहते ऑन साईडला खेळून काढा क्रॅकिंग स्ट्रोक. एका धावेसाठी येत असताना राहुल मोरेच्या बॅटमध्ये येणारा फटका. एक धाव येते. अतिशय महत्वाची लढत आणि या महत्वाच्या लढतीमध्ये काहीच आक्रमक होताना पाहायला मिळते. बॅकपटत गेले हलक्या हाताने खेळून काढला चेंडू आपण पाहतो एका धावेसाठी डिक्लेअर झोनच्या दिशेने जात असताना एक धाव त्यामध्ये ऍड केली झाली. एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जातंय. जाऊन पोहोचते 24 धावांवरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका धावाने धावांच्या रतिबाला रचलं जाते. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. हेमंत त्याच्या बॅटमध्ये येणारी एक धाव. प्रत्येक चेंडूवरती येणारी एक धाव ही डोकेदुखी असेल JCC या संघासाठी, परंतु एखादा डॉट चेंडू तो डोकेदुखी असेल साई चरण या संघासाठी. हलक्यातून घेऊन काढला चेंडू विकेटच्या मध्ये आपण पाहतो चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, परंतु एक धाव सुखरूपपणे पूर्ण केलं जाते. 4 चेंडूंमध्ये 4 चेंडू आता 4 धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात. 26 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुरेख असा प्रयत्न पाहायला मध्ये स्ट्रेट डाऊन द विकेट आणि चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवला गेला. रुपेश सोनार यांच्या माध्यमातून एक धाव अर्जित केली जाते. पुन्हा एकदा राहुलच्या बॅटमधून शेवटचा चेंडू असेल. 27 धावा धाव फलकावरती. हा शेवटचा चेंडू आपल्याला दर्शवणार आहे किती धावा धाव फलकावरती लगावल्या जातील, किती धावांचं आव्हान या ठिकाणी सेट केलं जाणार आहे JCC या संघासमोर. येणारी काळ वेळ आपल्याला दर्शवेल या सामन्यातील चित्र काय असेल. आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी सूरज प्रसाद, आतिफबाई. थँक्यू. चला या पुढील मॅच सायबा वर्सेस 9 स्टार.
दोन्ही कॅप्टन्सना विनंती आपण टॉस का बॉस मध्ये या. सायबा वर्सेस 9 स्टार दोन्ही कॅप्टन्सना विनंती आपण टॉस साठी या. प्रत्येक बाउंड्रीसाठी थँक्यू डिझाईन. प्रत्येक बाउंड्रीसाठी मंगेशजी पाटील यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक असेल. तसेच यतीन सुदाम पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक. आणि जर का लगातार 3 चौकार आले तर 3000 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी लगावण्यात आलंय दशरथदादा पाटील यांच्या माध्यमातून. चला मॅचकडे वळायचं आहे. 29 धावांचं आव्हान असणार आहे. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी आलेले आहेत. विनंती आहे लगातार 3 चौकारांचे 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे दशरथदादा पाटील यांच्याकडून. तसेच 100 रुपयाचे पारितोषिक यतीन सुदाम पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी असेल. आणि आता मात्र या ठिकाणी चेंडू मात्र बॅटची एज घेत असताना जाताना पाहायला मिळते सीम डिक्लेअर झोनच्या दिशेने 1 धाव. जवळजवळ झेल होता परंतु पंकज त्या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळतोय. पारितोषिकांची उधळण या ठिकाणी केली जाते. लगातार 3 चौकारांसाठी 3000 रुपयाचे पारितोषिक दशरथदादा पाटील यांच्याकडून. त्यानंतर यतीन सुद्धा पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचे पारितोषिक. मंगेश पाटील यांच्याकडून सुद्धा प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचे पारितोषिक. आता मात्र चेंडू सरळ गेलाय सीमारेच्या बाहेर. वॉट थँक्यू. काय फटका मारला गेलाय. जवळजवळ हळुवारपणे चेंडूला लेग स्पिनच्या रूपाने चेंडू टाकला गेला होता परंतु चेंडूला हॅट्रिकला सुद्धा 3000 रुपयाचे पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकला. थँक्यू टू दे. ज्ञानेश चव्हाण यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचे पारितोषिक येत आहे. यतीन सुदाम पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचे पारितोषिक आणि विकेट हॅट्रिक. आणि लगातार 3 चौकारांसाठी 3000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. समोर अविनाश शर्मा येताना पाहायला मिळतात. 4 चेंडूचा केस झालाय. 2 धावा धावफलकावरती. 2 गडी तंबूच्या आश्रयाला. विक्रांत आता मात्र हलक्यातून घेऊन काढला चेंडू त्या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेने जवळजवळ जाते परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचते. 3 धावांवरती शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मॅच नंबर 12 12 नंबरची मॅच या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते. JCC वर्सेस साई चरण. हलक्यातून खेळ काढला चेंडू ऑफ साईडला. 1 धाव त्या ठिकाणी येते का तर येस इट इज 1 रन डिक्लेअरच्या रूपाने येत असणारी धाव. पहिल्या षटकाची समाप्ती 4 धावा धावफलकावरती. येणारी 18 चेंडू आणि धावांची गरज असलेला सामना जिंकण्यासाठी 25. या इकडे डीजे पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण येऊयात. थँक्यू. जयेश पाडगे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे विक्रम याच्यासाठी. थँक्यू. शंभर प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ज्ञानेश चव्हाण यांच्याकडून. तसेच
100 रुपयाचं पारितोषिक आहे यतीन सुदाम पाटील यांच्याकडून. आता मात्र सूर्यकाचा वाटका पुन्हा एकदा चेंडू त्या ठिकाणी परंतु अडवला गेला आहे आणि हे चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना मिस्टर पंकज पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला, 9 धावा धाव फलकावरती. अजूनही 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी JCC या संघाला. ऑन साईडला खेळून काढला चेंडू आपण पाहतो एका धावेसाठी हलक्या हाताने खेळलाय. एखादा फलंदाज ज्या वेळेला चांगल्या बहरामध्ये असेल त्यावेळेला स्ट्राईक चेंज करणं तितकंच गरजेचं असते एक धाव घेऊन, आणि ते काम या ठिकाणी दिलीप शर्मा करताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा राहुल मोरे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सरळ जातोय स्ट्रेटच्या दिशेने, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतंय. एकच धाव येईल, एका धावेने पुन्हा एकदा धाव फलक गतिमान होत असताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोर दिलीप शर्मा. राहुलचा हा चेंडू फुलटात पद्धतीचा चेंडू मात्र सरळ गेलाय 2 क्षेत्रांच्या मध्ये, परंतु एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. प्रयत्न केले जातात, प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. आपण हेमंतला आपण फ्रेम मध्ये पाहिला, परंतु त्याच्या संमतीने क्षेत्ररक्षित करत असताना एक धाव अर्जित केली जाते. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील 12 धावा धाव फलकावरती. लगातार 3 चौकारांसाठी दिलीप शर्मा यांच्याकडे 500 रुपयाचे पारितोषिक सुद्धा या ठिकाणी येईल. दोन षटकांची समाप्ती होती आणि 13 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. लगातार 3 चौकारांसाठी संग्राम बोली यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक लगावलं गेलंय. बक्षिसांची उधळण, प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचे पारितोषिक यतीन सुदाम पाटील तसेच दानिश चव्हाण यांच्याकडे प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी लगावलं गेलंय. नवीन गोलंदाजी मार्कवरती मिस्टर हेमंत येताना पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिलं सांघिक 30 षटक घेऊन आपल्या संघासाठी. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. अविनाश शर्मा आता मात्र उजव्या जास्तच बाहेर जाणार चेंडू पाहायला मध्ये, पहिला चेंडू वाईडच्या रूपाने येतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थळ जाऊन आदळतोय त्या ठिकाणी. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, एक धाव येईल. जवळजवळ क्लीन बोल्ड होतो की काय, परंतु नशिबाची हुलकावणी या ठिकाणी मिळते आणि चेंडू सरळ जातोय 22 रमाने एका धावेसाठी. हेमंत गोलंदाजी मार्कवर आहे. हाय व्होल्टेज मॅच, प्रेशर परिस्थिती, कारण दोन्ही संघ एकाच विभागामधून बिलॉंग करतात आणि त्या दोघांच्या वाट्याला असेच काहीतरी घडलं आणि आता मात्र चेंडू सरळ गेलाय सीमारेच्या बाहेर. वॉट शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक. थँक्यू. 19 धावा धाव फलकावरती, अजूनही 10 धाव्यांची गरज आहे आणि 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 10 चेंडू 10 धावा. मोठा फटका मारण्याचा परंतु आता सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा हेमंत स्ट्राइक देत असताना. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, मिलियन बार शुक्रिया. तुम जैसे झूठों का सहारा है दोस्तों, तुम जैसे झूठों का सहारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का बना है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का बना है. थँक्यू. मंगेश पाटील यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आले. तसेच दशरथ पाटील साहेब यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी 3000 रुपये, तसेच लगातार 3 विकेटसाठी सुद्धा 3000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे या इनिंग्ससाठी. हलक्यातून घेऊन काढला चेंडू आपण पाहतो एका धावेसाठी येत असताना अप्रतिम फटका. एका धावेसाठी जातो, एक धाव येते, एका धावेने धावफलक पुढे सरसावत जात असताना जाऊन पाहतोय 20 धावांवरती. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. 8 बॉल रिमेनिंग, 9 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर दिस मॅच. या मॅचची सध्याची स्थिती, सध्याची घडी या प्रकारे आपल्याला दर्शवते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी सरळ फुलटून बॅटवरती आला. बॅटच्या रडारमध्ये आला, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो आणि एक धाव डिक्लेअरच्या रूपाने येताना पाहायला मिळते. दबाव बरी स्थिती आहे, 7 चेंडू आणि 8 धावा. काय घडेल मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये, कारण अतिशय महत्वाची लढत.
हेमंत पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. समोर असेल हलका घेऊन काढला चेंडू, मात्र या ठिकाणी विकेट होत असताना थँक्यू टू 6 चेंडू 8 धावांची गरज जेसीसी वर्सेस साई चरण. एकाच विभागामध्ये सर्व खेळाडू डावपेच जाणतात कोणता खेळाडू कशा प्रकारे खेळतो, कोणत्या खेळाडूला कोणत्या प्रकारचा चेंडू टाकायचा आहे आणि त्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळते. 6 चेंडू 8 धावा, अप्रतिम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवला जातो आणि एकदा कंप्लीट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अनिकेत शिवलकर बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवरती गड्याचं पतन. देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख पहले की बीमारी होगा सबका बुरा हाल. तो क्या करे भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. थँक्यू. लगातार 3 विकेट घेतल्यानंतर 1000 रुपयाचं पारितोषिक यतीन सुदाम पाटील यांच्याकडून लगावण्यात आलंय. प्रत्येक चौकारासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळालंय. पाच चेंडू आणि 8 धावांची गरज. गंभीर पाटील फलंदाजी मार्कवर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुरेखाचा फटका पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी धावचीची संधी आणि संधी मिस होते कारण चेंडू गॅदर करण्यामध्ये चुकी होते. पंकज याची 1 धाव अर्जित केली जाते. स्ट्राईक रोटेट होते, जवळजवळ चेंडू सीमारेषा बाहेर जातो की काय. पियुष त्या ठिकाणी अतिशय चांगलं कार्य करत असताना आपल्या संघासाठी खरोखरच मानावं लागेल. 5 चेंडू 4 चेंडू 7 धावा. एखादा चौकार खूप महत्वाचा असेल, तो चौकार येतोय का, कारण या लढतीवरती अनेक संघांचं भवितव्य आहे. मोठा फटका मारण्याचा ऑन साइडला त्या क्षेत्ररक्षकाला हेमंत आणि 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते दिलीप शर्मा यांच्या माध्यमातून. एका धाव्याने धावसंख्येला बढावा देण्याचा प्रयत्न केला तर मॅच वाढवण्याची गरज आहे आणि मॅच वाढवली जाते आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जात असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 23 धावांवरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 3 चेंडू 6 धावा. पंकज टू गंभीर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र यष्टांचा वेध घेणारा पाहायला मिळतोय. आता 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. थँक्यू डे. जर का 2 चेंडूवरती 6 धावा कंप्लीट केल्या तर जीसी तर त्या फलंदाजासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक यतीन सुदाम पाटील यांच्याकडून असेल. पंकज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना स्ट्राईक एंडवरती फलंदाज रुपेश. 2 चेंडू 6 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी घेऊन काढला, चेंडू सरळ गेलाय सीमारेच्या बाहेर. 4 धावा. चार धावा येत आहेत. DJ Vaibhav in the mix. एक चेंडू 2 धाव. मित्रांनो जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. व्हॉट अ मॅच, काय सामना आहे. कंपल्सरी चेस असेल, कोणाला आनंद मिळेल, कारण ही सिच्युएशन खूप महत्वाची आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. एका बाजूला साई चरण, दुसऱ्या बाजूला जेसीसी. रुपेश सुनार ज्याच्या बॅटमधून आला एक खणखणीत चौकार. बॅकफुट देईल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेलाय सीमारेच्या बाहेर आणि विकेटचं पतन होत असताना साई चरण संघ विजय संपादन करत जेसीसी पराभवाला सामोरे जात असताना
थँक्यू थँक्यू. दुसऱ्याला आहे का अलग अलग आहे ना. बॅटिंग कोणी केलं सांग. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मानकरी ठरतोय मिस्टर हेमंत फ्रॉम साई चरण.